किती वेळ झाला. कधी यायची ती ग? त्याला की केलाय ना फोन. कधीच टायमिंग वर येत नाही तर. टोपला असता ना मला तर आले. पळू पळू मारला असता त्याला. आली काय? ए लक्या जा पटकन त्या टपरीवरून चहा घेऊन येतो पटकन जा. पैसे 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 का हा. कसे असतात बघ हिरव्या निळ्या आणि भगव्या कलरचे कागद असतात. ए बिन लागण्याचे पैसे कसे असतात नाही विचारलं तुला. पैसे दे उधारी माझी. अरे तुझे पैसे घेऊन काय पळून चाललोय? गांच्या डोकं फिरू नको. आधी डोकं फिरलंय माझं. खून होता होता राहिला माझ्या हातनात. कोण काय काय झालं? काय झालं अरे आपल्या गोपाळला अरे आपल्या देव माणसा लोक चोर म्हणतात गावात आणि काय झालं विचारतोय तू. ए नक्की गोपाळ तूच सांग काय झाले नक्की. जाऊ दे ना कशाला सारखा सारखा तोच विषय दे सोडून. कशाला सोडून द्यायचं अख्ख्या गावाला कळलं पाहिजे. मी सांगतो अरे लक्या आपल्या गोपाळचं मन किती हळवय माहितीये का नाही. आणि त्यात त्या आर्या मॅडम गायब झाल्या तर त्यांना शोधाव बाबा. एवढ्या चांगल्या विचारांनी गोपाळनं काय ठरवलं की आपण एखादं वाहन घ्यावं आणि मॅडमला शोधाव बाबा. त्यासाठी त्याला दिसेल ती म्हणजे टेम्पो घेऊन ती निघाला. तर टेम्पोचं मला काय म्हणतंय गोपाळने चोरी केली. टेम्पोची चोरी आपल्या गोपाळने केली. काय अरे एवढं सगळं घडलं तुम्ही मला सांगितलं नाही व्हय? आता काय चाललंय तुमचं? हे तर गावातलं खून पडलं ते. अरे ती आर्या मॅडम गायब झाली. अरे पण गोपाळला का तू रातभर कुठं होता? अरे त्या नरक्याला हुडकून आमचा जीव गेला का? हा रातभर तू दिसला नाही. कुठं होता तू रातभर? अरे कुठं होता म्हणजे काय तुमच्या बरोबरच होतो की मी बी. ती येणार की पळाला त्याच्या मागे मी बी पळालो. अच्छा म्हणजे तू त्या नरकॅडला बघितलं कुठं गेली ती? नाही म्हणजे ती नदीवर गेला होता का? अरे काय झालं माहिती का ते हाड आहे ना हाड तिचा मुखवटा आणि तिचे कपडे आम्हाला नदीत वाहत जाताना दिसली आहे का नाही जिथे. अरे होय की पण आपल्याला हाडळीचं मुखवटून कापड दिसलं का नाही. जर नरकी तिथं गेला असता तर त्याचं दिसलं नसतं वय. आरती जामकर साहेब आलते का नाही मिरवणूक थांबवायला. मग नरकीन ढकललं जामकर साहेबांना. नरकी पळून गेला आपण सगळे गावकरी पळून गेलो बघा त्याच्या मागं. मग तसं मला नरकी एका ठिकाणी पळत जाताना दिसला. मी गेलो त्याच्या मागं पळत 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 तर त्याने माझे हात पकडले आणि गोल 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 फिरवलं मला. डोक्यात काहीतरी मारलं बघ. मला काही कळलंच नाही काय मारलं. डायरेक्ट पी शुद्ध. जेव्हा सकाळी जाग आली मला तेव्हा हे पाके मामा का ना आपला त्याच्या घराचं चिजच जाड बघती त्याच्या खाली पडलो तर मी. अयो लगा तू खरंच मरणाला शिवून आलाय की लगा? नाहीतर काय तुमचं चालू द्या सगळं जे काय चाललंय ते. मी निघतो घरी काय घरची वाट बघत बसले असते लोक टेन्शन मध्ये. आणि दुसरा समोरचा माणूस टेन्शन मध्ये असेल तर मला किती त्रास होतो तुम्हाला माहितीच आहे. येतो मी. काळजी घ्या. थँक्यू रे आला तिकडं. काळजी घे बा. देवी सिंग काहीतरी आहे जे तुझ्या डोळ्यासमोर आहे पण तुला लक्षात येत नाहीये. हा जो कोणी आहे तो तुझ्या जवळचाच कोणीतरी आहे ज्याने एक मुखवटा चढवलाय. विचार कर देवी सिंग विचार कर.